आपापल्या गाड्या रोडवर लावू नका, कारण की वाहन चालू आहे, वाहतुकीचा रस्ता आहे आणि फक्त बोरगाववाल्यांनी यांनी लाभ घ्यावा। आधार कार्ड पाहून कोणालाही अंदर टाकलेलं जाईल। 10 माणसं 10 बाया, 10 माणसं 10 बाया, फक्त आधार कार्ड पाहून अंदर टाकले जाणार नाही। तुम्ही म्हणांचा एका जमाना सोडव, ही व्यवस्था आहे नाही। ही लांबच लांब रांग बोरगाव सत्याश्रम परिसरामध्ये आपण बघू शकता किती लांब। बोरगावच्या कामगार बंधू भगिनींनी आतमध्ये यायचं आहे। आधार कार्ड दाखवूनच आतमध्ये प्रवेश देण्यात येईल आणि शांततेमध्ये या सर्वांनी आणि फक्त बोरगावच्याच कामगार बंधू भगिनींसाठी हा कॅम्प आपण इथे आयोजित केलेला आहे। तरी इतर गावच्या लोकांनी त्यांच्या गावांमध्ये जेव्हा जेव्हा कॅम्प लागेल त्यावेळेस त्यांनी आपापल्या गावामध्ये जाऊन आपलं किटचं नियोजन तिथे होणार आहे, तिथे कॅम्प लागणार आहे। त्याच्यामुळे या ठिकाणी इतर ठिकाणच्या कुठल्याही लोकांनी गर्दी करू नये। इथे फक्त बोरगावच्या लोकांनी लाईनमध्ये लागावं, आपापले आधार कार्ड दाखवूनच आतमध्ये प्रवेश होईल आणि इथे या ठिकाणी बायोमेट्रिक पद्धतीने 15-20 मिनिटांमध्ये कम्प्युटर सेट झाले की प्रवेश देण्यात येईल आणि इथून एकदा बायोमेट्रिक झालं, तुमचं स्टॅम्पिंग झालं की शांतीनगर सभागृहामध्ये, शांतीनगर चौकामध्ये इंदुमती सभागृहामधून तुम्हाला किट तिथून उचलण्यात येईल। त्यामुळे तिथून तुम्ही तुमची किट घ्यायची। त्याच्यामुळे कोणीही गोंधळ न करता रीतसरपणे थोडे लोक आतमध्ये घेऊ, शांततेत फक्त सर्वांनी लाईनमध्ये उभं राहून 15 ते 20 मिनिटांमध्ये आपण सुरुवात करणार आहोत। धन्यवाद। माननीय आमदार पंकजभाऊ भोयर यांना विनंती करून आम्ही बोरगावसाठी, खास करून आपल्या बोरगावातील मजुरांसाठी आणि नागरिकांसाठी किचन सेट आणि सेफ्टी किटचा वाटप करण्यासाठी म्हणून आम्ही हे नियोजन केलेलं आहे।
सर्वजण मिळून बोरगावचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सर्वांनी मिळून आम्ही हे सहकार्य करून त्यांच्या माध्यमातून शिस्तबद्ध लाईन तयार केलेली आहे आणि या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत प्रत्येक मजुरापर्यंत ही किट देण्याचं काम करणार आहोत. त्यासाठी नागरिकांनी पण सुद्धा आम्हाला सहकार्य करावं हे आमची कळकळीची विनंती आहे. पैसे कोणाला देऊ नये आणि कुणालाही कुठल्याही पद्धतीचे प्रलोभन दिले गेले असेल तर त्यांनी ते पैसे कोणालाही देऊ नये हे आमची कळकळीची विनंती आहे.